जुन्या जमान्यातली एक फार मजेशीर म्हण आहे बघा, माणसाची संगत आणि पंगत जर चुकली तर माणसाची दिशा बदलते बरं का. आणि दिशा एकदा बदलली की माणसाची दशा झाल्याशिवाय राहत नाही. मंडळीने मुकुंद पालकर एका प्रांतामध्ये एक राजा राहत होता बरं का. फार मोठं राज्य होतं त्याचं, फार मोठं राज्य. आणि इतका दयाशील करुणाशील राजा, कुठलाही त्याच्याकडे न्याय आला की एकदम योग्य प्रकाराने योग्य दिशेनं तो करायचा. पण त्याला विशेष त्याची एक अडचण होती, त्याच्या पोटाला लेकरू बाळ नव्हतं, त्याला कुठलं संतान नव्हतं. म्हणून राजा नेहमी दुःखी राहायचा. हे आपल्या एवढ्या मोठ्या असणाऱ्या संपत्तीचं करायचं काय असं राजाला वाटायचं बरं का. मग असं करत असताना एके दिवशी काय झालं, त्या राजाच्या राजवाड्यामध्ये एक साधूनं प्रवेश केला. मग साधू आल्यानंतर राजाला बी आनंद झाला. मग राजानं त्या साधूचं एकदम चांगल्या प्रकारे त्याचा पाहुणचार केला, त्याला जेवायला खावायला दिलं, मुक्कामाची व्यवस्था करायला दिली. आणि एवढं झाल्यानंतर साधूला अत्यानंद झाला. मग सकाळी साधू निघाल्यानंतर राजानं त्या साधूला एक प्रश्न केला की साधू महाराज, आता नेमकं मी एवढी मोठी माझी असणारी संपत्ती आहे, एवढं मोठं माझं ऐश्वर आहे, मला तर काही नाही, लेकरू बाळ नाही ना काही नाही, नेमकं ह्या असणाऱ्या ह्याचं मी करू काय. साधूने एकच विचार केला आणि त्या राजाला एक चांगला सल्ला दिला. राजासाहेब म्हणला, तुम्ही एकच काम करायचं, तुमची जी संपत्ती का नाही, तुमच्या दरबारात माणूस जो येऊन म्हणेल का नाही मला 100 रुपये द्या, पुढच्या वर्षी मी 110 रुपये देईन, एखादा म्हणला 150 देईन, तो जो म्हणेल त्याप्रमाणे त्याचं कुठलं नाव लिहून घ्यायचं नाही ना, त्याचा स्टॅम्प लिहून घ्यायचा नाही ना, त्याची रजिस्ट्री करून घ्यायची नाही. अशा पद्धतीमध्ये उदार अंतकरणाची सावकारी तुम्ही करा, म्हणजे जेणेकरून तुमची संपत्तीमध्ये वाढ होईल आणि लोकांना पैसा बी कामाला येईल. राजानं दुसऱ्या दिवशीच दौंडी पिटविली. ज्याला कुणाला पैसे पाहिजे असतील त्यानं मनानंच म्हणायचं मी एवढ्याचे एवढे देईन. ह्या दौंडी पिटवल्यानंतर ह्या लोकांची रांग लागली. मग त्याच्यामध्ये चांगले बी लोक काही होते बरं का. मग चांगल्या लोकांनी काय करायचे, चंद्रराज साहेब मी असणारं काय करा, मला 100 रुपये द्या, पुढच्या वर्षी मी 105 रुपये देईन. राजानं कुठलं नाव नाही, गाव नाही, काही नाही, खजिनदारला सांगायचं द्यायला 100 रुपये. त्यानं तो पैसा एखाद्या कुठल्या तरी धंद्यामध्ये लावायचा, चांगल्या कामासाठी लावायचे, त्याच्यावर त्याचे पैसे कमवायचे, पुढच्या वर्षी यायचं, ती 105 5 रुपये आणून द्यायचे, 100 मुदलला मुदल ठेवायचं. अशा पद्धतीमध्ये राजाचं रोटेशन सुरू झालं. बऱ्याच लोकांनी ह्या राजाच्या पैशावर कुणी धंदाच करायला सुरुवात केलं, कुणी का शेतीमध्ये गुंतवले, कुणी कशामध्ये गुंतवले. बरेच लोक ह्याच्यामध्ये श्रीमंत झाले आणि इतकं राज्य सुफलाम झालं की 1 नंबरमध्ये. मग अशीच त्या राजाची काय झाली, सगळ्या ठिकाणी आता तुम्हाला सांगतो, कुठल्या बी एखाद्या गोष्टीला लांबायला लय वेळ लागत नाही. ह्या गाव ते गाव, त्या गावातून त्या गावात, अशा पद्धतीनं राजाचा प्रसार सुरू झाला. एका गावामध्ये एक रामू नावाचा माणूस होता. मग ती रामू बी त्या ठिकाणी आला. मग रामू आल्यानंतर मग रामूनं काय केलं, त्या राजाच्या दरबारामध्ये उभा राहिला. रामूलाही वाटलं आपण एखादा मोठा बिझनेस करावा, मग 100 काय भागणार नाही, म्हणलं आपण 500 रुपये मागले. उभारल्यानंतर राजाच्या राजवाड्यामध्ये राम उभा राहिला आणि म्हणला, राजसाहेब मला 500 रुपये द्या, पुढच्या वर्षी मी 1000 रुपये देईन. तर रामूला काही त्याचं काही माहीत नाही ना, काही नाही. रामूला काय केलं, राजानं खजिनदारला आदेश दिला, देऊन टाका म्हणले याला 500 रुपये. ते 500 रुपये घेतले, रामू निघाला. मग रामू निघाल्यानंतर त्या राजाचं असं जमीन होती, तुम्हाला सांगतो की 400-500 एकर जमीन होती. त्या जमिनीमधून त्या रामूच्या गावाला जायला वाट होती. मग असं करत असताना तिकडून ह्या रामूचा एक दोस्त श्यामू ह्याला भेटला. अरे काय म्हणले, कुठं कसं काय. मग रामूनं सांगितलं, म्हणले असं असं मी अमुक राजाच्या घरी गेलतो आणि राजाने एक नवीन स्कीम काढली. म्हणले तुम्ही कितीही पैसे मागा, तुमचा स्टॅम्प नाही, रजिस्ट्री नाही ना, तुमचं नाव नाही ना, गाव नाही ना, काय नाही, राजा आपण म्हणेल तेवढे पैसे देतोय, फक्त आपण म्हणायचं 1000चे 500 द्या आगाव देईन, 100 आगाव देईन. अशा पद्धतीची राजाची सिस्टीम. श्यामूला तर आनंद झाला. श्यामू म्हणला चल बरं महागारी. परत दोघं अजून महागारी आली. मग महागारी आल्यानंतर मग श्यामूनं काय केलं, लगेच दरबारामध्ये श्यामू उभा राहिला आणि म्हणला, राजसाहेब मला 1000 रुपये द्या, पुढच्या वर्षी मी तुम्हाला 2000 रुपये देतो. राजानं लगेच काय केलं, खजिनदारापाशी लगेच आदेश दिला आणि त्या श्यामूला बी असणारे 1000 रुपये देऊन टाकले. मग ह्या दोघांनी ह्यानं 500 आणि त्यानं 1000 रुपये निघाले आपलं. मग निघाल्यानंतर मग आता ह्यांच्या गावाला जायला जी वाट होती का नाही, ह्या राजाच्या शेतामधूनच वाट होती. मग ह्या रामूनं विचारायला सुरुवात केलं श्यामूला. म्हणले का रे, म्हणले
500 रुपये सुद्धा मला लय वाटत होते, एवढे मोठे पैसे, आता ह्याचं करायचं काय आणि काय नेमकं पुन्हा राजाला द्यायचे कसे, आणि तू तर 1000 रुपये घेतलेस. मग श्यामून एक आयडिया सांगितली. श्यामू म्हणला, अरे रामू, ह्या राजाला पैसे द्यायचेच, एक तर राजानं आपलं नाव लिहून घेतलेलं नाही, आपली रजिस्ट्री नाही, आपला स्टॅम्प नाही, आपला चेक नाही ना, आपला जामीनदार नाही ना, कुणी नाही, पैसे द्यायचे नाहीत ना. मग अरे पैसे द्यायचे नाहीत म्हणला, जायचं खर्चायचे ना, अजून पुढच्या ह्याच्यामध्ये वेश बदलून यायचं ना, अजून 1000 रुपये मागायचे. मग रामूला वाटलं, नाही राव म्हणले, असं नाही मेळ लागणार आपला. अरे म्हणले, राजाचे पैसे बुडवून कसं जमल, आपण कुठं नेमकं आपलं कर्माचं कुठंतरी आपल्याला फेडावं लागेल ना. मग श्यामूनं काय ठरवलं, अरे कशाचं काय म्हणले, कशाचं कर्मन काय कर्म, आजकाल म्हणले लबाडाच्याच घरी पाणी वाहायला लागले. असं दोघांचं संभाषण सुरू झालं. हे श्यामूचं म्हणणं ऐकल्यानंतर रामूची सुद्धा मनस्थिती बदलून गेली, की म्हणले आपण सुद्धा पैसे द्यायचे, नाही दिले तरी जमते. असं करत असताना अजून चालत निघाल्यानंतर पुढं थोडं गेल्यानंतर राजाच्या मोठा एक मिरच्याचा फड होता, आणि त्या मिरच्याच्या फडामध्ये एक बुजगावणं होतं, आणि त्या बुजगावण्याला एक लाकडी बुजगावणं होतं. लाकडाच्या काठीला एका कुत्र्याचं, मेलेल्या कुत्र्याचं मुंडकं त्या काठीमध्ये अडकवलेलं होतं. मग हे चालत असताना ते मुंडकं, जे कुत्र्याचं मुंडकं होतं का नाही, ते हसायला लागले. हसायला लागल्यानंतर ह्याला आश्चर्य झाले, नेमकं म्हणले भानामती का काय, हे हसाय कशानं लागलं, कारण मेलेलं कुत्रं आहे आणि ते बी बुजगावण्यात अडकवलेलं मुंडकं आहे, हसायला लागलं. आणि थोडं शांत राहिले आणि म्हणले, नेमकं दादा तू हसाय कशामुळं लागलास. ते कुत्र्याचं मुंडकं बोलायला लागलं, आणि बोलायला लागल्यानंतर त्यानं सांगितलं, दादानो म्हणले, ह्या असणाऱ्या राजाचे पैसे मी 20 रुपये उचलले होते. 20 रुपये उचलले. 20 रुपये उचलल्यानंतर असंच मी निघाल्यानंतर माझी असणारी बुद्धी बदल झाली, आणि मी ठरवलं की राजाला पैसे द्यायचेच नाही, तर दिले बी नाहीत. मी मरण पावलो. मरण पावल्यानंतर मी 5 रुपये फेडले ह्याच्या घरी घोडा होऊन, 5 रुपयाची फेडकत केली ह्याच्या घरी बैलाच्या जन्माला येऊन, 5 रुपयाची फेडकत केली ह्याच्या घरी घोड्याच्या जन्माला येऊन, 15 रुपये फिटले. 15 रुपयाची परत फेड झाली, राहिले 5 रुपये. 4 रुपये त्याच्यातली परत फेड झाली, म्हणले ह्याच्या घरी मी कुत्र्याच्या जन्माला येऊन. 1 रुपया माझ्याकडे शिल्लक राहिला, मुदला मधला बरं का, ते व्याज फीस तर द्या सोडून, आणि मुदला मधला 1 रुपया राहिला. म्हणून ह्या 1 रुपयाच्या मोबदल्यामध्ये आज माझं जे हे मुंडकं आहे का नाही, माझं ही मुंडकं हे मिरच्या राखते. मग मला हसू यायला लागले की माझी 20 रुपयामध्ये एवढी अवस्था वाईट झाली. तुम्ही तर 1000, एक जणांना 1000 घेतले तर एक जणांना 500 रुपये घेतले. तुमची अवस्था नेमकी काय होईल ह्याचं मला हसू यायले. दोघांचे एकदम सगळं चित्र पलटलं. सगळ्यांना त्याचा पश्चाताप ह्या रामून श्यामूला झाला. रामून आणि श्यामून कशाचाच ना विचार करता महागारी वाट धरली आणि राजाच्या असणाऱ्या पायावर ते पैसे ठेवून दिले. राजाला ह्याचा धक्काच बसला की नेमकं ह्याने पैसे कशामुळे आणून दिले. राजासाहेब म्हणले तुमचा आम्हाला 1 रुपया नको, ना फुकट नको ना कसाच नको. अरे कशामुळं म्हणले, काही सुद्धा नको. तरी दादानो कधीही एक लक्षात ठेवा, आपलं कर्म आपल्या सोबत चालतंय. चालत असताना कधीही सत्याच्या नेकीच्या मार्गाने चला, तुम्हाला 100% कमी पडणार नाही. थांबतो ह्याच ठिकाणी.